नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मास्टर प्लॅनच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्रचंड अशा स्वरूपातला मला जो प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल शतश आभारी. ज्ञानांकुरचं असलेलं हे जे बीज मी रोवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या माध्यमातून तुमच्यासारखे असलेले अधिकारी जर घडत असेल तर हे माझ्यासाठी फार मोठं कॉन्ट्रीब्युटर गोष्टी असणार. याच्यामध्ये आपलं जो टॅगलाईन आहे, मी परत वारंवार सांगतोय की शिक्षणार्थ यावे सेवार्थ जावे. ह्या मूळ तत्व विचारलेला आपल्याला कधी बाजूला सारायचं नाहीये. त्या अनुषंगाने अजून काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले, काही कॉल्स पण आले की सर आम्हाला कंबाईनसाठी पण बनवून द्या. अवघ्या 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला कंबाईनचा प्रॉपरली स्ट्रॅटेजी देणार आहे. यावेळेस आपलं असं नसणार आहे की तुम्ही PYQ वाचा, टॉपिक वाचा आणि पास होऊन जा. नाही, मी त्याच्यामध्ये खूप मायन्यूटली अनालिसिस केलेलं आहे. इवन दो राज्यसेवेच्या असलेल्या धर्तीवर आपण त्या पद्धतीचंच एक मॉड्यूल तयार करू. याच्यामध्ये ईच अँड एव्हरी पॉईंट कव्हर झाला पाहिजे आणि त्या पॉईंट्सनुसार तुम्ही फक्त स्टडी केला पाहिजे. ही फक्त स्टडी तुमची ओन असणार आहे. तुम्हाला तिथं स्वतःचा एफर्ट्स टाकायचा आहे. डायरेक्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं सांगणार आहे. काय वाचायचं, काय नाही वाचायचं, कोणत्या गोष्टी तिथं तुम्ही रीड केल्या पाहिजे, कोणत्या टाइम मध्ये केल्या पाहिजे. कारण की हे मायन्यूट लेवलचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो किंवा मायक्रो अनालिसिस ज्याला म्हणतो, हे अभ्यासाच्या नियोजनाची गती ठरवतं. त्यामुळं आपण त्या पद्धतीने ते करणार आहोत. आणि साइड बाय साइड ही आपली सिरीज तर चालूच आहे. पॉलिटीची आणि इकॉनॉमिक्सची असलेली जी PYQ ची सिरीज आहे ती आपण तर लॉन्च करतोच आहे. त्यामुळं त्याच्यासाठीही फक्त अवघ्या 1-2 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. तोपर्यंत तुमचा जो काही रुटीन चालू असेल तो चालू द्या. कारण की त्याच्यामध्ये मला थोडं बारकावे बघावं लागतं ना. प्रत्येक गोष्ट असं उचलली आणि टाकली. जसं की आता मी खूप काही बघतोय की स्ट्रॅटेजी काय आहे, तर स्ट्रॅटेजी म्हणतात की हे पुस्तक वाचन, ते पुस्तक वाचन, वाचून होऊन जाईल. वाचलं असतं तर आपण आतापर्यंत पास झालो असतो ना. हा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे मिसगाईड करायला खूप चांगले आहे, परंतु प्रॉपरली काय करायचं काय नाही करायचं याच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं भाष्य करावं लागणार आहे. त्यामुळे आपण ते प्रॉपरली करू. एक्झिक्यूट कसं करता येईल त्या संदर्भात बघू आणि सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे, चला मग अशा पद्धतीने आपण बघूया की एक्झॅक्टली आता DPSP म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यावर कसे क्वेश्चन्स आले आणि त्या क्वेश्चनचा संदर्भ घेता वेळेस आपल्या एक्झामला DPSP पॅटर्न किंवा DPSPचा असलेला जो चॅप्टर आहे तो कसा रीड केला पाहिजे हे थोडं मायन्यूटली आपण अनालिसिस करून घेऊ. ठीक आहे, चलायचं मग त्या पद्धतीचं असलेलं पहिला क्वेश्चन घेऊया. पहिला क्वेश्चन काय आहे? संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाही, मात्र ते सत्तेवर जो कोणी येईल तो त्याच्या असलेला मनमानी वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदर करावे लागेल आणि त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल. असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे राज्यसेवेची आपण तयारी करतोय किंवा कंबाईनची तयारी करतोय तरी आपल्याला ह्या पद्धतीचं असलेलं स्टेटमेंट जर येत असेल तर हे स्टेटमेंट कोणी म्हटलेलं आहे? ज्यावेळेस आपलं भारत स्वतंत्र झालं आणि संविधान लागू करायचं होतं तर लागू करता वेळेस डॉक्टर BR आंबेडकर सरांच्या मनामध्ये थोडी इफ बट यायला लागली. त्यांचं म्हणणं होतं काय की आपण हे अथक परिश्रमातून सुंदर असं संविधान तयार केलंय, परंतु ह्या संविधानाची पायमुळं जर अशा गोष्टीवर आधारित राहिल्या की ज्याच्यामध्ये फक्त स्वार्थ आणि राजकारण असेल किंवा त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्वविचारच केला जाणार आहे तर कदाचित उद्या चालून भारतामध्ये अराजकता माजायला वेळ लागणार नाही. ही त्यांच्या मनातली गोष्ट आहे. मग ज्यावेळेस आपण असं बघतो की संविधान हे फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्याच्याशिवाय देश चालू शकत नाही, परंतु देश चालवणाऱ्या व्यक्तींना कुठेतरी मार्गदर्शन असायला पाहिजे. कारण काय, कोण कसं स्वरूपातलं काम करेल, कशा पद्धतीची असलेली अकाउंटेबिलिटी असेल, कशा पद्धतीची ट्रान्सपरन्सी असेल, याच्यावर तर आपलं संविधान जास्त कधी भाष्य करणार नाही. मग त्यांना कुठेतरी एक गाईडलाईन्स असायला पाहिजे की भाई तुम ये ऐसी चीजों पे ध्यान दो की ज्याच्या माध्यमातून आपला भारत हा व्यवस्थित चालवला जाईल. परिणामी आपल्याकडे त्या स्वरूपाच्या अनुषंगाने आपल्याकडे एक भाग आपण त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली मेन्शन केला. तो भाग म्हणजे भाग 4. त्याच्यामध्ये आपण विशेष स्वरूपातल्या असलेली दक्षता घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे आर्टिकल 36 to 51 पर्यंत, आर्टिकल
36 to 51 पर्यंत डीपीएसपीचा काय घेतला आपण संदर्भ घेतला. ज्यावेळेस आपल्याकडे ब्रिटिशांनी राज्य केलं तर इथं समाजाचं कल्याण करणे हा त्यांचा कधीच मूळ उद्दिष्ट नव्हता. भले की त्यांनी त्या स्वरूपातले असलेले आपण म्हणू इथं रेल्वे टाकली किंवा त्या प्रकारचं आरोग्य व्यवस्था तयार केली, कदाचित टपालही चालू केलं, कदाचित एज्युकेशन चालू केलं, परंतु ते कशासाठी होतं तर त्यांच्या स्वार्थासाठी. आपल्या भारतीयांसाठी काही होतं का? नाही. त्यांचा एक जो माइंड ऑफ स्टेटस होता तो म्हणजे काय की वी आर द सुपिरियर दॅन द इंडियन्स बिकॉज द इंडियन्स आर द बार्बेरियन इन नेचर. हे भारतीय लोक रानटी आहे आणि यांच्यावर गाजवण्यासाठी, अधिराज्य गाजवण्यासाठी आम्हाला तिथं पाठवलं गेलेलं आहे. त्यांना व्हाईट मन्स बर्डन पॉलिसी म्हणतात. मग अशा पद्धतीने हे ब्रिटिश लोक इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे सांगू ते तुम्हाला करावं लागेल. म्हणजे कुठेतरी भारतामध्ये ब्रिटिश लोक असताना पोलीस स्टेट नावाची कॉन्सेप्ट होती. पोलीस स्टेट म्हणजे तिथं वेलफेअर नसणारे, फक्त रेग्युलेटिंग असणारे. परंतु भारताने संविधान स्वीकारलं आणि ह्या गोष्टी नाकारल्या. आता आपण भारताने त्या प्रकारचं वेलफेअर स्टेट, काय वेलफेअर स्टेट नावाची कॉन्सेप्ट स्वीकारली आहे. कल्याणकारी राज्य नावाचा स्वीकारलेला आहे. कल्याणकारी राज्याचं मूळ तत्व आहे सामान्य लोकांचं कल्याण करणे. मग एखादं सरकार जर ते इथं राजकारणी बनून येत असेल आणि त्यांनी जर चुकीच्या पद्धतीच्या काही गोष्टी केल्या तर यदा कदाचित उद्या चालून ते सरकार जनतेच्या नजरेमध्ये किंवा निवडणुकीच्या माध्यमातून पाडल्या जाईल, असं स्पष्टपणे इशारा दिला होता डॉक्टर बी.आर. आंबेडकर सरांनी. त्यांचं मत होतं की आपल्याकडे हे डीपीएसपी प्रॉपरली एक्झिक्यूट झालं पाहिजे आणि डीपीएसपीचं एकदम एक्झिक्युशन प्रॉपरली जर झालं तर यदा कदाचित आपल्याला कोणत्याही प्रकारची गोष्टीची कमी राहणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे लक्ष ठेवायचं कोण आहे तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर सर आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग पहिला क्वेश्चनचा आहे डीपीएसपी मध्ये तो दिसतोय. दुसरं काय आहे तर सध्या खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आहे? एएसओ मेन्स 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. मग इथे विचारलेला आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस कायदा पुढील समानता नाकारणार नाही. हे डीपीएसपी आहे का हे आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्य 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जाईल, हे आहे का? हे बिलकुल नाही. हे आर्टिकल कुठं आहे तर 21 मध्ये 21A मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थळ याच्यावर भेदभाव करणार नाही, आर्टिकल 15 यहाँ पे बोल दिया है. त्याच्यानंतर जर पहिलं जर बघायला गेलं तर कायद्यापुढे समानता आर्टिकल 14 हे म्हणजे कोणतंच आर्टिकल हे डीपीएसपी शी संदर्भात नाही. हे दीज आर द आर्टिकल रिलेटेड विथ युअर फंडामेंटल राइट्स. इट मीन्स दॅट द आन्सर ऑफ दॅट इज अ वरील पैकी एकही नाही. आता तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो, आयोग तुम्हाला कसं फसवतो. मेन्स मध्ये टाइम कमी असेल तर विद्यार्थी सगळ्या लाईन टू लाईन वाचत असतो, परंतु तुम्हाला इथं एकदम शॉर्ट बट स्वीट मध्ये जर तुमचं ऑब्झर्वेशन आलं असेल तर तुम्हाला इथं लगेच आलं लक्षात पाहिजे की कायद्यापुढे समानता बिलकुल नाही. त्याच्यानंतर सर्व मुलं मोफत आणि सक्तीचे शिक्षण बिलकुल नाही, हे असू शकणार नाही. त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं कोणत्याही नागरिकाचे धर्म, वंश वगैरे हे पण नाही. मग कोणतं नाहीये, मग कशा टाइम वेस्ट करायचा, फास्ट मध्ये मूव्ह करून काय करायचंय, नन ऑफ द अबव हे तिथं स्टेटमेंट आपल्याला काय करायचंय, पास करायचं आहे. 14 वर्षापर्यंत वयाच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असणार आहे. तर ह्या संदर्भामध्ये आर्टिकल 21A बद्दल भाष्य केलेलं आहे. त्यावेळेस आपण बघितलं तर आर्टिकल 45 मध्ये आपण फक्त त्याची डेफिनेशन किंवा त्याची लँग्वेज चेंज केलेली आहे. आपल्याला ती लँग्वेज काय आहे ते पुढच्या क्वेश्चन मध्ये मी घेणारच आहे, परंतु त्या पद्धतीचं असलेलं हे जेव्हा बघतो तर हे सगळे कसे आहे, फंडामेंटल राईट्स आहे, डीपीएसपी दिसणार नाही. पुढचा क्वेश्चन घेऊया. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती निर्देशक तत्वे जोडली गेली आहे? एएसओ मेन्स 2022 आहे. खूप सुंदर क्वेश्चन आणि महत्वाचा क्वेश्चन आहे. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, पर्यावरण, वन व वन्यजीवनाचे संरक्षण आणि लास्टला आहे कुटीरोद्योगांना प्रोत्साहन. योग्य पर्याय निवडा. आता इथे आपल्याला तर ऑल ऑफ द अबव दिसत नाहीये, म्हणजे असणार आहे की एक तरी कोणतं तरी कमी असणार आहे. मग ज्यावेळेस आपण आपल्या डीपीएसपीचं उदाहरण घेतो तर डीपीएसपी मध्ये विविध प्रकारचे कलम आहे आणि त्या प्रत्येक कलमाचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या स्थानी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण पहिले हे कलम बघतो तर त्याच्यामधले काही कलम हे 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केले, काही कलम 44व्या घटना दुरुस्तीने ऍड केले, काही कलम 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून ऍड केलेले आपल्याला दिसून येते. एक तर 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्याही माध्यमातून केलेलं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. 43B ज्याला आपण म्हणतो ते तिथं असणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये समान न्याय व मोफत कायदेशीर मदत जी आहे ती आर्टिकल 39A नुसार आपण आपल्याला दिसून येते.
मग अशा प्रकारचं असलेलं कोणती निर्देशक तत्वे आहे मग असं विचारलेलं आहे, ते पण कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार. उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, तर 43A आपल्याला इथं दिसून येतोय. त्याच्यानंतर पर्यावरण वन्यजीवन जे आहे 48A आपल्याला तिथे दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये हे जे 3 आहे, हे 3 ऑलरेडी काय आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाय वे ऑफ 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार काय झालेलं आहे, ऍड केलेलं आपल्याला तिथे दिसून येते. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की अ ब क हे याचा आन्सर आहे. मग आपण इथं चर्चा घेतलीच आहे, तर आपण असं पाठ करून घेऊ की 39F स्मॉल एफ जो आहे ना तो ऍड केलेला आहे. आणखी 39 मध्ये ABCDEF अशा प्रकारचे सब क्लॉजेस आहे. ते सब क्लॉजेस पैकी एफ जो आहे बालकांसाठी असलेलं तो ऍड केलाय. त्याच्यानंतर 39 कॅपिटल ए, आता लक्ष ठेवायचं मित्रांनो, स्मॉल ए नाहीये, कॅपिटल ए आहे. कॅपिटल एचा जेव्हा संदर्भ घेतो ना त्यावेळेस नवीन कलम म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. जसं की आर्टिकल 21A हे कॅपिटल ए आहे, म्हणजे इट इज अ कन्सिडर ॲज अ दीज आर द न्यू आर्टिकल्स हॅज बीन इन्सर्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाय वे ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. मग अशा वेळेस हे एक स्पेसिफाईडली एक आर्टिकल आहे, हे तिथं संदर्भ घेणं लक्षात गरजेचं आहे. तिथं स्मॉल ए असता तर कदाचित त्याच्यामध्ये त्या क्लॉज मध्ये किंवा त्या आर्टिकलचा सब पॉइंट्स आहे. जसं की आर्टिकल 39चं स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी हे जेव्हा बघतो ना तर 39 कलमांमध्ये असलेले हे काय आहे, सब कलम आहे किंवा सब क्लॉजेस ज्याला आपण म्हणतो ते असतात. पण कॅपिटल ए म्हणल्यावर तिथं स्पेसिफाईडली असणार आहे. म्हणून 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी 39 स्मॉल एफ, 39 कॅपिटल ए, त्याच्यानंतर कॅपिटल 43A आणि त्या प्रकारचं असलेलं संदर्भ घेता वेळेस लास्ट आहे ते म्हणजे 48A आपल्याला तिथं लक्षात येतं. मग अशा प्रकारचा असलेला संदर्भ म्हणजे अशा प्रकारचा संदर्भ घेता वेळेस हा 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आपल्याला दिसून येते. मग 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार 38 सब क्लॉज 2 आपण तिथे ऍड केलेला आपल्याला दिसतंय. आणि 86व्या घटना दुरुस्तीनुसार आपण डेफिनेशन केलं आर्टिकल 45च्या असलेल्या डेफिनेशन मध्ये, आणि तिथं सांगितलं की स्टेट कॅन बी प्रमोट 0 to 6 इयर अप टू 6 इयर्स सांगितलेलं आहे. अप टू 6 इयर पर्यंत जे बालक असेल त्यांच्या पोषण असेल, त्यांचा असलेला काही संदर्भ असेल तर त्यांच्या जडणघडणीमध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे, कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. 6 ते 14 वयोगटात आता तर फंडामेंटल राईट्स झाला आहे. त्यामुळं अशा प्रकारचं असलेलं मग दुसरं काय कामाला लावायचं सरकारला, तर सरकारला अशा पद्धतीने कामाला द्यायचं की ज्याच्यातून 0 ते 6 वयोगटातील बालक तिथं असणार आहे. मग हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. योग्य पर्याय आहे अ आणि ब आणि क आपल्याला तिथं दिसणार आहे. मग कुटीर उद्योगांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आर्टिकल 40चा संदर्भ जास्त येतो आपल्याला, आणि तिथं आर्टिकल 40 ग्रामपंचायत स्थापने करणे, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणं वगैरे 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 तिथं असणार आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. चलो पुढचा आहे त्या प्रकारचा क्वेश्चन, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत स्थापन झाले आहे. ASOMES 2022 आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे विचारलेलं आहे DPSP मध्ये कोणता असा आर्टिकल आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडं पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्टेटला एक प्रोमोटिव्ह ऍक्टिव्ह म्हणून तिथं काम करायचं आहे. ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी चालू होत्या, विशेषतः संविधान लागू करता वेळेस, त्यावेळेस एक गोष्ट डोक्यात होती की आपल्याला पंचायत राज व्यवस्थेचा असलेला संदर्भ हा राज्यांकडे द्यायला पाहिजे. मग राज्याच्या कॅपॅसिटीनुसार त्या राज्याला जर जमत असेल तर तो पंचायत राज व्यवस्था तिथे निर्माण करेल. जर आपण कंपल्शन केलं तर तिथं फिनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, डिसेंट्रलायझेशन पॉलिसीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि तिथं त्यांची कॅपॅसिटी आहे की नाही हे जर आपण ओळखलं नाही आणि फक्त आपण बंबार्डिंग केलं की यू हॅव टू बी जस्ट इम्प्लिमेंट दॅट टाइम्स इट विल बी मेक द काइंड ऑफ अ क्यॉज. फॉर दैट रीजन्स वी नेवर टू बी कंपेयर टू देम कि भाई आपको ये इम्प्लीमेंट ही करना पड़ेगा. आपण त्याला कुठेतरी एक विलिंगनेस वर सोडलं, आणि विलिंगनेस वर सोडून आपण काय स्पष्ट सांगितलं की अगर आपकी कॅपॅसिटी है तो आप इसको इम्प्लीमेंट करो. मग अशा पद्धतीने भारतामध्ये आर्टिकल 40 नुसार काय, आर्टिकल 40 नुसार आपल्याकडे काय आहे, पंचायत राज सिस्टीमच्या संदर्भामध्ये तिथं केलेलं आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर फक्त ब आपल्याला काय असणार आहे, आन्सर असणार आहे. परिणाम स्वरूप आपल्याकडं भारतामध्ये त्या गोष्टीचा असलेला संदर्भ घेत आपण घटनात्मक दर्जाच्या माध्यमातून 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट अँड 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून आपल्याकडे पंचायत राज इन्स्टिट्यूशन ही आपण इस्टॅब्लिश केली. ही होती ग्रामीण भागासाठी त्या प्रकारचं असलेलं रूरल एरिया, आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इज रिलेटेड विथ युअर अर्बन एरियाज.
मग अशा पद्धतीने जेव्हा बघतो तर त्यावेळेस इथं लक्षात येतं की ग्रामीण भागासाठी आपण काही आर्टिकल स्पेसिफाईडली तिथं सांगितले आणि आपण थर्ड टायर सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा संदर्भ घेत आर्टिकल 243 ते 243 ओ पर्यंत आपण केलं. त्याच्यानंतर त्या संदर्भातलं असलेलं आपण 9th शेड्यूल त्या प्रकारचं असलेलं 11th शेड्यूल आणि 9वी अनुसूची आपण काय केलं होतं, ऍड केलं. मग अशा पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे सगळं तिथं दिसून येतंय. म्हणजे 11वी असलेली अनुसूची आपण ऍड केलेली आहे आणि भाग किती आहे, 9 आपल्याला भाग तिथं दिसून येतो. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात. मग अशा पद्धतीने हे 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे. मग इथं फक्त आन्सर काय असणार आहे, तर बी असणार आहे. मग ग्रामपंचायत स्थापन करून आपण सगळं पॉवर त्यांना काय केली आहे, डेलिगेट केलेली आहे. मग इथं जर बघायला गेलं तर 243P ते 243G पर्यंत आहे 12वी अनुसूची आणि त्या प्रकारचा असलेला 9th A हा भाग आपण काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे कशा पद्धतीने आहे. समजलं. चलायचं पुढं. मग चलो पुढचा क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. वन सेवा मुख्य परीक्षा 2019. भारतीय राज्यघटनेच्या 42 नुसार राज्याने समान नागरी संहिता लागू करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. चुकीचं स्टेटमेंट आहे. गोवा हे समान नागरी संहिता अंमलबजावणारे एकमेव भारतीय राज्य आहे. व्यक्तिगत कायद्यामध्ये मालमत्ता, विवाह, घटस्फोट, दत्तक हे विधान आणि वारसा हक्क यांचा समावेश होतो. ऍब्सोल्युटली ब आणि क आपल्याला तिथं दिसून येत आहे. ब आणि क आपल्याला तिथे दिसणार आहे. आर्टिकल 44 सगळ्यात महत्वाचा आणि सध्या चर्चेसाठी असलेलं संदर्भ आहे तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता सगळ्यात मिसकॉन्सेप्शन जी काही असेल ना, ती मिसकॉन्सेप्शन युसीसी बद्दल फार समाज माध्यमामध्ये आहे. इथं युसीसी नेमकं काय आहे, समान नागरिक संहिता काय आहे याच्यावर भाष्य करणं म्हणजे एका प्रकारचं असलेलं तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय किंवा धर्मामध्ये ढवळाढवळ करताय याच्यावर तो अनालिसिस जातोय. मी त्याच्यावर एक संपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये युसीसी काय आहे, युसीसीचे प्रॉब्लेम्स काय, युसीसी आपण इम्प्लिमेंट करू शकतो का, युसीसी खरंच कायद्याच्या काळाची गरज आहे का, यावर सगळ्या स्वरूपामध्ये मला चर्चा करायची आहे. पण तत्पुरती आपण इथं जर स्टिक राहिलो तर आपल्याला काय दिसतंय की युसीसी हे एका प्रकारे खूप चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे, कारण की त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर महिला वर्ग विशेषतः प्रत्येक धर्मातल्या ह्या कुठं ना कुठं एका प्रकारे पाठीमागे राहिलेले आहे. मग हा जेव्हा युसीसी ऍप्लिकेबल केला जाणार आहे तर तो युसीसीचा मूळ उद्देश आहे की तुमच्या असलेल्या धर्मातल्या ज्या चाली, रूढी, परंपरा, वाईट प्रथा असणार आहे त्याला आपण बाजूला सारणार आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये रिफॉर्मेटिव्ह ऍक्शन आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यातून विशेषतः महिलांचं काय होणार आहे, कल्याण साध्य केलं जाणार आहे. ही विशेष बाब डोक्यामध्ये लक्षात ठेवून आपण ही काय करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी युसीसीच्या माध्यमातून एक्झिक्यूट करणार आहोत. एक्चुअली डॉक्टर B.R. अम्बेडकर सर वॉज अ प्रो फाउंडर. भाई हमें यहाँ पे ये यूसीसी इंप्लीमेंट करना चाहिए. परंतु त्यावेळेस असलेले काही रॅडिकल किंवा ऑर्थोडॉक्स विचारसरणीचे काही लोक होते, त्यांनी ह्या गोष्टीला डिनाय केला. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल आणलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भारतामध्ये एक सोसायटल रिफॉर्म्स कायद्याच्या माध्यमातून कसा केला जाऊ शकतो हा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा युसीसीचं पहिलं नाव घेतलं जातं. आणि सध्या जे बीजेपी गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू मेक शुअर दॅट की भाई हमें एएसएससी करना चाहिए, तर त्यावेळेस आपल्याला हे बदल ऍक्सेप्ट करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात जो दुराग्रह आहे की आमचा धर्म आता नष्ट होतो का, बिलकुल नाही. शब्द लिहून ठेवायचा की बिलकुल आपला धर्माला हात लागणार नाहीये. फक्त धर्मातल्या चाली, रूढी, परंपरा की ज्याच्यामुळे कोणत्याही महिला वर्गांना त्रास होत असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या काही दुसऱ्या विचित्र गोष्टी घडत असेल त्या तुमच्या बाजूला केल्या जाणार आहे. कारण की वी आर अडॉप्टिंग द सेक्युलरिझम इन द टर्म्स ऑफ द पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. इट मीन्स दॅट द स्टेट कॅन बी इंटरफेअर विदिन युअर रिलिजियस मॅटर फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल्स. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. ते याच्यावर मी सविस्तर चर्चा करणार आहे. परंतु हे जेव्हा आपण बघू तर त्यावेळेस आपल्याला हे आर्टिकल 44 मध्ये बी अँड सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहे आणि हे बरोबर आहे. कारण की इंडिव्हिज्युअल तुमचे पर्सनल लॉज आहे आणि दीज वेर द पर्सनल लॉज ॲब्रिगेज द फंडामेंटल राईट्स ऑफ युअर पीपल्स.
किंवा तुमच्या असलेल्या ज्या पर्टिक्युलर काही कम्युनिटीज आहे किंवा पर्टिक्युलर असलेले काही ग्रुप ऑफ द पीपल्स आहेत त्यांना डावलल्या जात आहे. मग त्याच्यामध्ये ही प्रॉब्लेम बघायचं की भाई आदिवासी लोकांना लागू केला जाईल का हे, मग तो एक डिबेटचा पार्ट आहे, त्याच्यावरही आपण चर्चा करू. मग सध्या पुरतं कोणते विधान योग्य आहे तर ब आणि क आपल्याला तिथं दिसत आहे, म्हणून 3 क्रमांकाचं तिथं असणार आहे. लक्षात. चला पुढचं. अयोग्य विधाने किंवा अयोग्य कथन ओळखा. एसटीआय मुख्य परीक्षा 2019 आहे. समान नागरी कायदा हे लोकशाही यशस्वीरित्या कार्यरत राहण्यासाठी आवश्यक पूर्वअट आहे. समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारणापासून टाकलेला आहे, पुसून टाकलेला आहे, राजकारण पुसून टाकलेलं आहे. समान नागरी कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल आणि समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारित विसंगती दूर करून राष्ट्रीय एकत्मेस त्या प्रकारे मदत करेल. आता इथं आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य. मी तुम्हाला आत्ताच एका सेकंदापूर्वी सांगितलं होतं की आपल्याकडच्या असलेल्या संदर्भामध्ये कोणताही धार्मिक अधिकार नष्ट करणार नाहीये. हे जी चुकीची संकल्पना आपण ऐकतो किंवा बघतो, आणि विशेषतः व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपली, ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जेव्हा आपण ज्ञान घेतो ते ज्ञान कदाचित प्युरिफाईड असेलच, याची शाश्वता नाहीये. त्यामुळे आपल्याला एकदम प्रॉपरली ते समजून घ्यायचं आहे. यूसीसी क्या है उसके लिए मैं जल्दी आने वाला हूं आपको मिलने के लिए. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने अयोग्य कोणतं आहे तर 3rd क्रमांकाचं काय आहे, अयोग्य आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन 7व्या क्रमांकाचा. काय सांगतोय, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांमधील खालीलपैकी कोणते कलम न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवणं संबंधी आहे. एएसओ मुख्य परीक्षा 2019. ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे, ते म्हणजे काय की आपल्याकडे विविध अंग आहे किंवा आपल्या शासनाचे विविध प्रकारचे अंग आहे. मग त्याच्यामध्ये आहे पहिलं लेजिस्लेचर, त्याच्यानंतर दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह, आणि 3rd वन इज युअर ज्युडिशरी. याला आपण मराठीतून म्हणतो कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ, आणि तिसरा आहे न्याय मंडळ. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की कायदे मंडळाच्या बाबतीमध्ये कायदे करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. एक्झिक्युटिव्हचं काम आहे कायद्याची अंमलबजावणी करणे, आणि न्यायमंडळाचं काम आहे त्या प्रकारचं केलेलं हे काम व्यवस्थितरित्या प्रॉपरली विदिन द स्पीअर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मोरॅलिटी, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, आणि अलॉंग विथ दॅट डीपीएसपीच्या माध्यमातून आहे की नाही, वी हॅव टू बी चेक ओव्हर दॅट. मग अशा पद्धतीने हे करत्या वेळेस तुमचं असलेलं लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह हॅज टू बी सेपरेटेड फ्रॉम द ज्युडिशरी. तुमचं असलेलं ज्युडिशरी वेगळं असायला पाहिजे. सध्या चर्चेला उदाहरण आहे कारण की एनजीएसी, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, आणि त्याच्या संदर्भात असलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, सेपरेशन ऑफ पॉवर. मग सेपरेशन ऑफ पॉवर हे आपण वेगळं करतो आहोत की ज्याच्या माध्यमातून ज्युडिशरी हे इंडिपेंडंट असणार आहे, आणि तुमचं एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर इट इज वन ऑफ द पार्ट किंवा इट इज अ बोथ साइड ऑफ द सिंगल कॉइन ज्याला आपण म्हणतो. तर त्या पद्धतीने हे वेगळं असायला पाहिजे कारण की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम प्रॉपरली रन झाला पाहिजे. तरीही लक्षात ठेवा आपल्याकडे अमेरिकेसारखं वॉटर टाईट सेपरेशन नाहीये. म्हणजे लेजिस्लेचर काय करतोय, एक्झिक्युटिव्ह काय करतोय किंवा ज्युडिशरी काय करते, एकदम वॉटर टाईट सेपरेशन नाहीये. आपल्याकडे चेक अँड बॅलन्स सिस्टीम आहे. मग ती चेक अँड बॅलन्स सिस्टीम काय आहे त्याच्यावरही मी एक त्या प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहे. कॉन्सेप्ट टॉक मी एक नवीन सिरीज आणतोय, त्या कॉन्सेप्ट टॉक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा करणार आहे. मग अशा वेळेस तुमचं असलेलं बॅलन्स ऑफ काय आहे, चेक अँड बॅलन्स सिस्टीम काय आहे, आपल्याकडे एकत्र काबर नाही होत, वेगळं काबर ठेवलं आहे, एक्झिक्युटिव्हला काय, तर असं आर्टिकल स्वतः काय सांगतंय, आर्टिकल 50 सांगतंय. कोणतं सांगतंय, आर्टिकल 50. त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग 47 काय आहे तर त्या प्रकारचं आपल्या भारत देशामध्ये जे लोक आहे त्यांचं असलेलं राहणीमान उंचावणे हे कोणाचं काम आहे, राज्य संस्थेचं. त्याच्यानंतर 48 आपल्याला काय दिसतंय की 48 मध्ये तुम्हाला त्या प्रकारे कृषी संशोधन वगैरे ह्याच्यासाठी करण्यासाठी तुम्हाला तिथं पशुसंवर्धन करणे हे राज्याचं काम असणार आहे. अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. समजलं. मग हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, तिथं चर्चा करायची आहे. पुढचा आहे 8वा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 22 प्रमाणे खालील प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कर्तव्य आहे किंवा कार्य आहे. PSI मुख्य परीक्षा 2019. मग याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर आपल्याकडे जे संदर्भ आहे तो म्हणजे काय, फ्री लिगल एड. काय आहे, फ्री लिगल एड ज्याला आपण म्हणतो. मग हे फ्री लिगल एड जे आहे ना मित्रांनो, म्हणजे मोफत कायदेशीर असलेला सल्ला हा देण्याचं काम हे राज्य संस्थेने तयार करून दिलं पाहिजे. कारण की आपल्याकडे काय असतं की राज्य संस्था ही मायबाप आहे आणि
त्या मायबापाचं काम काय आहे की तुमच्या असलेल्या सामान्य लोकांचं संरक्षण करणे. म्हणून बघा ना, आपल्याकडे जर एखाद्या व्यक्तीचे असलेले व्हायोलेट होता कोणतेही राईट्स, तर आपण वर्सेस लावतो की नाही, वर्सेस युनियन ऑफ इंडिया किंवा वर्सेस ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे का बरं लावतो? कारण की इट इज अ कन्सर्न दॅट की द एव्हरी स्टेट, द स्टेट डेफिनेशन जे स्टेट आहे ना, राज्य संस्था आहे, त्या राज्य संस्थेचं काम आहे की प्रत्येक व्यक्तीचं असलेलं संरक्षण करणे. म्हणून आपण त्यांचे आपले राईट्स व्हायोलेट झाल्यानंतर आपण कोणाच्या अगेन्स्ट मध्ये जातो? तर स्टेटच्या अगेन्स्ट मध्ये जात असतो. मग हे इथं संदर्भ घ्यायचं का कारण आहे? कारण की त्याच्यामध्ये एक लक्षात येऊ शकतं की स्टेट जसं तुमच्या असलेल्या अधिकाराचं संरक्षण करतोय, तसंच तुम्हाला त्या प्रकारे कायदेशीर स्वरूपातलं मोफत सल्ला देण्याचाही तिथं काय करू शकतं? प्रोव्हिजन करू शकतं. मग याच्यासाठी तुम्ही जय भीम चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की एक व्यक्ती आहे आणि तो गरीब महिलांची तिथं काय करतोय? तिथं कोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करून घेतोय. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस एक वकील असतो, म्हणजे कोणताही वकील, तिथं कोर्ट त्यांना रिक्वेस्ट करतो. जसं की मी पण एक दोन मॅटर मध्ये त्या प्रकारचा असलेला कोर्टाचा फ्रेंड झालो होतो. त्याला म्हणतात अमिग्युस क्युरी. काय म्हणतात? अमिग्युस क्युरी. अमिग्युस क्युरी म्हणजे फ्रेंड ऑफ कोर्ट ज्याला म्हणलं जातं, तो व्यक्ती असतो. आणि मी पण त्यावेळेस मॅटरमध्ये जेव्हा हँडल केलं होतं, त्या मॅटरमध्ये मला त्या प्रकारचं असलेलं एका विशिष्ट कार्यासाठी, म्हणजे जसं की तिथं पाणी येत नव्हतं, तर पाण्याच्या संदर्भात असलं होतं, महानगरपालिकेच्या अगेन्स्टमध्ये पिटिशन दाखल केली होती. मग अशा संदर्भामध्ये मी कोर्टचा मित्र झालो आणि त्या पद्धतीने त्यांना जस्टिस मिळवून दिला. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की हे फ्री लिगल एड आपल्या प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी आर्टिकल 39A मध्ये आपण संदर्भ घेतला आहे आणि हे कोणत्या याच्यानुसार ऍड केलेलं आहे? 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976 नुसार आपण केलेलं दिसून येते लक्षात. मग फ्री लिगल एड कधी आहे? तर 39A आपल्याला दिसून येणार आहे. 8वा क्वेश्चन. 9वा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणते तरतुदींचा समावेश नाही? सगळ्यात महत्वाचं आहे नाही विचारलेला आहे. कंबाईंड ग्रुप सीट 2019 चा क्वेश्चन आहे. मग नाही विचारला, थोडं कॉशियस होऊ. आणि आर्टिकल स्पेसिफाईडली काय आहे? 39. मी तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल 39 मध्ये सब क्लॉज ए, सब क्लॉज बी, सब क्लॉज सी, सब क्लॉज डी, सब क्लॉज ई, सब क्लॉज एफ आपल्याला तिथं दिसून येते. मग 39 मध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. येस, ऍब्सोल्युटली. ग्रामपंचायतीचं संघटन नाही. आर्टिकल किती आहे? 40. म्हणजे ब नाहीये. म्हणजे त्या प्रकारचं इथं आन्सर आपल्याला ब दिसणार आहे. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. येस, आपल्याला त्या पद्धतीचं दिसतंय. उपजीविकेच्या असलेल्या ह्या प्रकारचं असलेला आर्टिकल 38 मध्ये तुम्हाला आहे, त्यामुळे हेही नाहीये. उपजीविकेचे पुरुष साधन मिळवण्याचा हक्क स्त्री काय आहे? स्त्री व पुरुष नागरिकांना काय आहे? सारखाच आहे. येस, ऍब्सोल्युटली आपल्याला तसं दिसून येतोय. मग इथं आपल्याला दिसतंय की अ आणि ड हे बरोबर आहे. चूक कोणतं आहे? ब आणि क आहे. मग ब आणि क आहे का? येस, ऍब्सोल्युटली. कारण की हे लोककल्याणाच्या संवर्धनासाठी तशा प्रकारची समाज व्यवस्था स्थापन करेल. कोण? राज्य संस्था. मग आर्टिकल किती आहे? 38 आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवणे हे 39A मध्ये दिलेलं आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं पुरुषांना व स्त्रिया दोघांनाही समान कामासाठी समान वेतन तर 39 सब क्लॉज डी मध्ये दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? त्यामुळे इथं कोणतं नाहीये विचारल्या कारणाने आपलं ब आणि क इथं असणार नाहीये, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडा फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला वारंवार वाचल्यानंतर ते कळून जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार त्या प्रकारचं असलेलं रिक्वेस्ट करेल, जर तुम्हाला खरे अशा प्रकारचे लेक्चर्स माझे आवडत असेल किंवा त्या अनुषंगाने जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अभ्यासाला खरं प्रॉपरली सरांचं मार्गदर्शन भेटतंय, तर नक्की ह्या संधीचा फायदा घ्या. आणि ह्या संधीचा असलेला फायदा हा आहे की आपण साध्यपूर्ती बॅच जी आहे, म्हणजे तुमचं जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी प्रॉपर जो अप्रोच पाहिजे, तर त्याच्यासाठी ही आपण बॅच लॉन्च करतोय. ती बॅच म्हणजे पॉलिटीची स्पेशल बॅच असणार आहे. मात्र फक्त 799 मध्ये असणार आहे. किती? 799 मध्ये असणार आहे. तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की सर हे लेक्चर सिरीज आम्हाला बेनिफिट होतोय, तर प्लीज ह्या गोष्टी सगळ्या लाईक करा,
कमेंट करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका. हे एका प्रकारचा आमचा असलेला एक बेनिफिट असतो की तुमच्यासारखे विद्यार्थी आम्हाला जोडत जातील, आमचा उत्साह वाढत जाईल, आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये अजून इम्प्रोव्हायझेशन करू आणि हळूहळू गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करत राहू. ठीक आहे. ज्याला कोणाला बॅच घ्यायची असेल प्लीज त्यांनी माझ्या ह्या नंबरवर कॉल करा. स्पेसिफाईडली इट इज माय नंबर. त्यावेळेस मी तुमच्यासोबत बोलू शकतो. तुमचे काही कन्सर्न असेल की कशा पद्धतीने आहे इन द इयर 2025 मध्ये जरी तुम्हाला जर रायटिंग प्रॅक्टिस करायची असेल आय विल बी देअर बिकॉज ऑफ त्या संदर्भामध्ये मला UPSC 2 वेळेस मेन्स लिहिण्याचा अनुभव आहे, सोबतच राज्यसेवेचा 2 वेळेस इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही बिंदास त्या प्रकारचं असलेलं माझ्याकडे अप्रोच करा, फोन करा. तुम्हाला काही कन्सर्न असेल तो आपण त्याच्यावर सॉर्ट आउट करू, त्याच्यावर भाष्य करू, त्याच्यावर काय प्लॅन्स कॅरी आउट करता येईल आपण नक्की त्याच्यावर प्रयत्न करायचा तिथं प्रयत्न करू. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व याबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ही तत्वे राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये आहे का? नाही. भाग किती आहे? 4. आर्टिकल किती आहे? 36 to 51 आपल्याला लक्षात येते. ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे वर्णन डॉक्टर BR आंबेडकर सरांनी केलं होतं. येस, ॲब्सोल्युटली. राज्यघटनेनुसार याचे 4 भागामध्ये वर्गीकरण केले आहे? बिलकुल नाही. राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण केलेले नाहीये. राज्यघटनेने शब्द काय आहे? राज्यघटनेने याचं वर्गीकरण केलं आहे का? नाही. हे वर्गीकरण आपण आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्याला अंडरस्टँड व्हावं याच्यासाठी. मग त्याचे सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे, गांधीयन प्रिन्सिपल आहे आणि लिबरल इंटेलेक्च्युअल पर्सन 3 भागामध्ये केले. ते कोणी केले? आपण केले फॉर द रिझन टू अंडरस्टँड व्हॉट इज द एक्झॅक्टली नेचर ऑफ अ DPSP. फॉर दॅट रिझन्स द कॉन्स्टिट्यूशन नेव्हर टू बी टॉक्स अबाउट दिस क्लासिफिकेशन. त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. या तत्वांची 1919च्या भारत सरकार कायद्यामधील सूचना पत्रकाशी म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनची साम्यता आहे. ॲब्सोल्युटली रॉंग स्टेटमेंट आहे. कारण की आपल्याकडे जो ऍक्ट होता ऍक्ट ऑफ 1935 इट वॉज टॉक्स अबाउट द इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? हे एक साहित्य आहे आणि ते इन्स्ट्रक्शन देत आहे कोणाला? तर गव्हर्नमेंटला. हाऊ टू बी डू वर्क्स. तुम्ही काम कसं केलं पाहिजे त्या अनुषंगाने. आलं लक्षात? मग बरोबर कोणतं आहे? 2 क्रमांकाचं. येतं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे? खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओळखा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितेचे संवर्धन करणे. येस, ॲब्सोल्युटली. आर्टिकल 51 मध्ये आपल्याला तो संदर्भ दिसतोय. 14 वर्षातील मुलांसाठी सक्तीचे व मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे. रॉंग. सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना करणे. येस. नागरिकांसाठी समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे. येस, ॲब्सोल्युटली. मग अ आणि क आणि ड त्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग आर्टिकल 44 आपल्याला तिथं दिसून येत आहे आणि आर्टिकल 40 इथं आपल्याला दिसून येते. एकदम सिंपल क्वेश्चन होता. तुम्ही ही आरामशीर सॉल्व्ह करू शकतात. चला पुढचं. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक व वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद आहे? तर साहजिकच आहे. कोणता आहे? तर त्या प्रकारचा 48 आहे. 38 त्या पद्धतीने काय आहे? समाज कल्याण. काय? समाज कल्याण करण्यासाठी, सोशल वेलफेअर करण्यासाठी स्टेटनी कोणत्या पॉलिसी करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. मग ते पॉलिसी कोणत्या? विशेष पॉलिसी. काय आहे? स्पेशल पॉलिसी. मग पॉलिसीमध्ये ए पॉलिसी, बी पॉलिसी, सी पॉलिसी, डी पॉलिसी हे तिथे इम्प्लिमेंट करा असं आर्टिकल 39 सांगतंय. आणि 46 मध्ये त्या अनुषंगाने असलेलं महत्वाचं म्हणजे काय की आपल्याकडे असलेलं जे काही लोक कल्याणकारी गोष्टी आपल्याला करायची असेल तर त्याचं एक्झिक्युशन करायचं काम 46 नुसार दिलेलं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्ही ते तिथं लक्षात ठेवू शकता. चला पुढचं. मग त्यामुळे याचा आन्सर असणार आहे अनुच्छेद 48. हे आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे राज्य ध्येय धोरणाच्या मार्गदर्शक तत्वासंदर्भात योग्य विधाने ओळखा. ESI मेन्स 2019 आहे. ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतलेली आहे. ॲब्सोल्युटली. याचा अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागात केला आहे. हे पण बरोबर आहे. याची अंमलबजावणी करणे राज्यावर बंधनकारक आहे? बिलकुल नाही. ही सर्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? हे पण नाही. मी तुम्हाला आता सांगितलं 3 प्रकारे आपण अभ्यासासाठी केला आहे. एक गांधीयन प्रिन्सिपल, सोशल प्रिन्सिपल आणि इंटेलेक्च्युअल पर्सन प्रिन्सिपल आहे. हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय चुकीचे? अ आणि ब काय आहे? बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन. सिंपल आहे. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे
मुख्य उद्दिष्ट हे आहे. एक्साइज मुख्य 2018, देशात समतावादी समाज निर्माण करणे, स्वतंत्र आणि समता यामध्ये समतोल निर्माण करणे, कल्याणकारी राज्याची ध्येय साध्य करणे आणि देशाची एकता आणि एकात्मता सुनिश्चित करणे. आता याचा संदर्भ जेव्हा आपण बघतो तर स्पेसिफाईडली क्वेश्चन विचारलाय की व्हॉट इज द एक्झॅक्टली ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ डीपीएसपी. मग डीपीएसपीचं प्रॉपर आणि फायनल ऑब्जेक्टिव्ह काय असेल तर ते म्हणजे काय आहे, कल्याणकारी राज्य स्थापन करणे, ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो. काय म्हणतो, वेलफेअर स्टेट. त्यामुळे हे आपण पहिले चर्चा केलेली आहे, हे बऱ्यापैकी तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. आलं लक्षात? चालायचं पुढं. चलो. राज्य ग्रामपंचायत स्थापनेच्या योजना करेल आणि त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार देण्यास सत्ता देऊन समर्थ बनविण्याची पावले उचलले जाईल. एक्साइज मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला आहे. तेच क्वेश्चन तेच रिपीट होत असतात, त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पार्ट 4 मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 40 मध्ये आपल्याला तो दिसून येतोय. आलं लक्षात? ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने झालेला नाही? सगळ्यात महत्वाचा आहे बघा, कोणता झालेला नाही. बालकाच्या निरोगी विकासासाठी संधी व सुनिश्चित करणे, पर्यावरण सुधारणे व त्याचे संरक्षण करणे व वन्यजीव यांचे संरक्षण करणे, उत्पन्न दर्जा सोयी सवलती आणि संधी याच्यातील विषमता कमी करणे, औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग त्या प्रकारे सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. आपल्याला विचारलेलं आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार मग आपण बघितलं होतं की आर्टिकल 39 सब क्लॉज एफ जो आहे तो आर्टिकल 39A 43A आणि त्याच्यानंतर 48A आपल्याला दिसतोय. मग आपल्याला इथं काय दिसून येते की त्या प्रकारचं असलेलं 48 आहे, 39F आपल्याला इथं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर औद्योगिक व्यवस्थापनामध्ये हे आपल्याला इथं दिसून येत आहे. तर कोणतं नाहीये मग तर 3 क्रमांकाचं नाही आपल्याला इथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग याचा आन्सर असणार आहे कोणतं नाहीये तर 3 क्रमांकाचं नाहीये. येते लक्षात? चालायचं पुढं. चलो. 17वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयांमध्ये बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय. आता मी तुम्हाला सांगितलं की 45 म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघता तर आर्टिकल 45 चा संदर्भ हा फार मजेशीर आहे. आर्टिकल 45 टॉक्स अबाउट द स्टेट ऑथॉरिटी. स्टेटनी एज्युकेशनच्या बाबतीत काय करावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला होता? स्टेटला दिला होता. मग एज्युकेशन देण्यासाठी स्टेटची कॅपॅसिटी आहे की नाही, स्टेट त्या प्रकारे करू शकतं की नाही, हे स्टेटवर सोपवलं होतं. स्टेट नंतर डिसाईड करणार होतं. परंतु लोकांचा रोष वाढत गेला. लोकांना फंडामेंटल राईट्स मध्ये कन्वर्ट करून द्यावं लागलं एज्युकेशन सिस्टीम. आणि ती कोणत्या पद्धतीने केली होती? 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2002 मध्ये केलं होतं. आणि स्पेसिफाईडली वी हॅव बीन ॲडेड द आर्टिकल 21 विदिन द कॉन्स्टिट्यूशन्स. मग अशा संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांना आपण काय केलं होतं? त्या प्रकारचं असलेलं तिथं अधिकार देऊन टाकला होता. मग ह्याच घटना दुरुस्तीने 3 ठिकाणी बदल केला. एक म्हणजे फंडामेंटल ड्युटीज मध्ये, एक म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये आणि त्या प्रकारचा डीपीएसपी मध्ये. मग आपल्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये आपण काय केलं तर त्या प्रकारचं 51A अंतर्गत आपण स्मॉल के हा ऍड केला, जिथं पालकांचं कर्तव्य सांगितलं की 6 ते 14 वयोगटातील लेकरांना घरी नका ठेवू, स्कूलमध्ये पाठवा. फंडामेंटल राईट्स मध्ये काय बदल केला तर आपण आर्टिकल 21A ऍड केला आणि 6 ते 14 वयोगटातील बालकांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हा त्यांचा मूलभूत अधिकार केला. डीपीएसपी मध्ये आपण फक्त आर्टिकल 45 मध्ये डेफिनेशन चेंज केली आणि तिथं सांगितलं की अप टू 6 इयर. काय? अप टू 6 इयर शब्द आहे. अप टू 6 इयर पर्यंत बालकांच्या ज्या काही संगोपनाच्या गोष्टी असेल ते स्टेट प्रोव्हाइड करणार आहे. मग अशा संदर्भामध्ये हा सगळ्यात मोठा बदल केला आणि ह्या संदर्भामध्ये तो विषय काय आहे त्याचं नेचर चेंज केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये कोणती दिसतीये तर आपल्याला दिसत आहे 46 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आपल्याला ते दिसणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे आपल्याला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्याचा समावेश नंतर घटना दुरुस्तीमध्ये झालेला आहे? मग उत्पन्नातील विषमता कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणे, समान कामाबद्दल स्त्री पुरुषाला समान वेतन, हे बिलकुल नाही, हे तर ऑलरेडी आपल्याकडे होतं त्या प्रकारचं असलेलं.
समान न्यायाची हे नंतर ऍड केलेलं आहे. समान न्यायाची शाश्वती, गरिबांना मोफत कायदेशीर, हे आपण 39 हे आपण टाकलेलं आहे. बाय वे 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं उपलब्ध करून देणे. कोणता भाग नव्हती, परंतु नंतर घटनादुरुस्तीने टाकलेला आहे. मग घटनादुरुस्तीनुसार काय टाकलेलं आहे, ब आणि ड टाकलंय. ब कुठं दिसतंय, ब इथं दिसतंय. त्यानंतर तुमचं असलेलं ब इथं आहे. त्याच्यानंतर ड टाकलेलं आहे. ड कुठं आहे, त्या प्रकारचं असलेलं इथं आहे. इथं पण आपल्याला दिसून येत आहे. सर्व नागरिकांना उपजीविकेची साधने पुरेशी आहे का, आणि त्या प्रकारचं असलेलं समान कामाबद्दल समान वेतन अशा पद्धतीचं आहे का, किंवा उत्पन्नातील विषमता कमी करणे, हे जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेस आपल्याला दिसतंय की अ ब ड आपल्याला तिथं दिसणार आहे. म्हणजे कोणतं टाकलेलं आहे, तर अ ब ड चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं नंतर काय आहे, 19वा, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. काय, या विधान बरोबर नाही. एसटीआय मुख्य परीक्षा 2017चा आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येऊ शकत नाही. ऍब्सोल्युटली बिलकुल आणता येत नाही, कारण की दे आर नॉट अ नॉन जस्टिएबल इन द नेचर. म्हणजे ते व्हायोलेशन झाले किंवा सरकारने ते केले नाही म्हणून तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्वे हे देशाची शासन करताना मूलभूत स्वरूपाचे आहे. यस, ऍब्सोल्युटली हे पण आहे. मार्गदर्शक तत्वांनी न्यायिक नाही म्हणजे नॉन जस्टिएबल नाही म्हणून ती न्यायालयामध्ये कायद्याच्या घटनात्मक वैधता तपासताना व ठरविताना मदत करू शकत नाही. हे होऊ शकत नाही. कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याची काय आहे, कर्तव्य आहे. बरोबर आहे. तुमचं नॉन जस्टिएबल नाहीये म्हणून तुम्हाला त्या प्रकारचा कायदा करता वेळेस त्याचा आधार घेता येत नाही किंवा असं काही करता येऊ शकत नाही का, हे म्हणणं काय आहे, साफ चुकीचं आहे. त्यामुळे इथं कोणतं चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. त्यामुळे चुकीचं आहे 3 क्रमांकाचं. कोणतं आहे, 3 क्रमांकाचं. मग याचं 19 क्वेश्चन असणार आहे 3 क्रमांकाचं. चलायचं पुढं. मग त्या पद्धतीने 20वा क्वेश्चन आहे. काय आहे शेवटचा क्वेश्चन, राज्यासाठी मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढील पैकी कोणते विधाने योग्य आहेत ते लिहा. संयुक्त पूर्व परीक्षा 2017चा. देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हे तत्वे कामात येतात. या भागात समाविष्ट असलेली तत्वे न्याय प्रविष्ट नाही. बरोबर, अगदी बरोबर. ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्सची गोष्ट करतो तर फंडामेंटल राईट्स राजकीय राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. राजकीय लोकशाही म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला काय लागतो, फंडामेंटल राईट्स लागतो. पण ज्यावेळेस तुम्हाला सामाजिक किंवा आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची तर त्यावेळेस डीपीएसपी लागतो. तुम्हाला काय लागतो, डीपीएसपी. म्हणून कोणते बरोबर आहे तर लक्ष ठेवायचं, अ आणि ब दोन्ही काय आहे, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं असलेलं हे 20 क्वेश्चन. परंतु याच्यानंतरही आपण आता क्वेश्चनचं असलेलं एक स्पेशल बॅच लॉन्च करतोय मी, आणि त्याच्यामध्ये अजून आपण डिटेलमध्ये जाऊन करणार आहोत की पीवायक्यू, मग स्पेसिफाईडली कंबाईनचं पीवायक्यू, त्याच्यानंतर राज्यसेवेची पीवायक्यू, याच्या मी बॅचेस तिथं लॉन्च करतोय. आणि त्याच्या माध्यमातून राज्यसेवेला कसा अप्रोच ठेवायचा आणि तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर कंबाईनला कसा अप्रोच ठेवायचा याच्यावर आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या असलेल्या याच्यामध्ये. आणि तुम्हाला प्रॉमिस केल्यासारखं कंबाईनचा मास्टर प्लॅन मी लवकरच आणणार आहे येत्या 1-2 दिवसामध्ये. आलं लक्षात. चला भेटूया मग. कीप स्टडिंग, बी हॅपी, ऑल द बेस्ट.